नमस्कार. चला तर मग सुगरणीच्या खोप्या जो आपला चॅनल आहे सगळ्यांचा, त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आता आपण कांद्याची पात ही रेसिपी दाखवू. आता ताईला आपल्याला डब्याला द्यायची आहे म्हणून मी करते आहे. चला तर मग हे बघा, इथे आहे कोथिंबीर, मिरची, अद्रक आणि लसूण, आणि हे आहे शेंगदाणे, ही आहे कांद्याची पात, आणि ही भिजवलेली मुगाची डाळ आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू. ही ठेवली आपण गॅसवर कढई, आणि गॅस जो आहे तो आपण सुरू करून घेतलेला आहे. हे शेंगदाणे, मिरच्या, आलं आणि लसूण एवढ्या वस्तू आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायच्या आहेत, आणि मग आपण भाजी करणार आहोत. हे कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलंय. आणि मसाला वाटून घेतला आपण. शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, तो सगळा काही जो मसाला होता तो मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलाय. आता आपलं तेल अजून तापलेलं नाही आहे जास्त. जिरं टाकून घेऊ. जिरं टाकलं आणि हा वाटलेला जो मसाला आहे तो टाकू. अगदी सिंपल अशी रेसिपी आहे. जास्त विशेष नाही याच्यात काही. जी काही भाजी आहे ती दाखवते. याच्यात आता कांद्याची पात टाकून घ्या. धुवून घेतली मी आणि पाणी मिसळून घेतलं. तर भिजवलेली मुगाची डाळ टाकली. आणि मुगाच्या डाळीने जे आपलं जे न्यूट्रिशन आहे ते वाढतं. शेंगदाण्यांनी प्रोटीन, मुगाच्या डाळीने पण प्रोटीनच वाढतं. आणि आपल्याला सुकी भाजी करायची. याच्यात असं पाणी नाही टाकायचं. आणि मी आता याच्यात कोथिंबीर, हळद टाकते. कोथिंबीर राहिली अजून टाकायची. धनापूड टाकते, धना पावडर. ही टाकते खूप सारी हिरवीगार अशी कोथिंबीर. आणि कोथिंबीर आता बाजारात बऱ्यापैकी येईल इथून. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात जरा प्रमाण कमी होतं, तरी या वर्षाला बऱ्यापैकी होती. पाऊस चांगला झाला होता मागच्या वर्षी पण, म्हणून शेतकऱ्यांकडे पाणी होतं बागायत करायला, शेताला द्यायला, म्हणून सगळं काही टाकलेलं होतं. भाजीपाला, धान्य, कडधान्य, आणि भाव पण व्यवस्थित होते मागच्या वर्षी. आणि हे टाकून घेऊ आपण चवीपुरतं मीठ. भाजीला मीठच व्यवस्थित पाहिजे असतं.
भाजीला जर का मीठ बिघडलं, कमी जास्त झालं की भाजी बिघडते आणि संसारात सुद्धा संयम नाही ठेवला वागण्याला, बोलण्या चालण्याला, तर संसारसुद्धा बिघडतो. म्हणून जसं भाजीत आपण मीठ टाकतो मर्यादेतच, व्यवस्थितच, तसा संसारसुद्धा संयमाने करावा लागतो. आता भाजी आपली होते. तुम्हाला दाखवते पूर्ण भाजी झाल्यावर. आता आपण वाफ काढून घेतली भाजीला आणि तिला काही वेळ नाही लागत. ही कांद्याची पात आहे ना, सुकी करायला अजिबात वेळ लागत नाही. आणि सुगंध तर एवढा पसरला ना, तुम्हाला मी आता सांगू नाही शकत व्हिडिओमधून, व्लॉगमधून. खूप सुंदर. घरातले माझे जे आहेत ना ताई आणि त्यांनी सांगितलं की खूप मस्त मस्त वास येतोय भाजीचा. तुम्हाला मी आता ताईला जेवायला वाढते. अशी झाली आपली कांद्याची पात. आता आपण ताईला जेवायला देऊया. चला तर आता रेसिपी झाली. आपण भजन बनवूया, 1-2 कडवे, जास्त नाही. दिसे चक्रधर आपुल्या घरात, भाव असेल जरी का खरोखर मनात. दिसे चक्रधर आपुल्या घरात, भाव असेल जरी का खरोखर मनात. भक्तीचे वेड होते 22 भक्तीचे वेड होते 22 चक्रधर स्वामी गेले तिला भेटण्याला. चक्रधर प्रभू गेले तिला भेटण्याला. अशी भक्ती केली तिने, केली दिन रात. अशी भक्ती केली तिने, केली दिन रात. भाव असेल जरी का खरोखर मनात. भाव असेल जरी का खरोखर मनात. भरल्या सभेत कौरवांच्या हाती. भरल्या सभेत कौरवांच्या हाती. लाज द्रौपदीची धोक्यात होती. लाज द्रौपदीची धोक्यात होती. प्रभू साय झाले तिला एका क्षणात. स्वामी साय झाले तिला एका क्षणात. भाव असेल जरी का खरोखर मनात. भाव असेल जरी का खरोखर मनात. चला तर मग तुम्हाला रेसिपी आणि भजन दोघेही आवडले असतील तर माझ्या चॅनलला, माझ्या सुगरणीचा खोपा या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर भेटूया उद्याच्या रेसिपीजमध्ये. बाय.